धन्यवाद साहिल सिल्के, हर्ष देलवन, जय पारदेव गोवे आयोजित जय पारदेव चषक 20-25 मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. स्पर्धेचा पहिला दिवस पहिल्या दिवसामधील पहिल्या शेख सामन्यामध्ये या ठिकाणी सरवली गावचे माजी सरपंच सन्माननीय उत्तमदादा चौधरी साहेबांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. दादांना विनंती की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं देखील जय भारदेव चषक 2025-26 मध्ये हार्दिक स्वागत. सरवली गावचे माजी सरपंच सन्माननीय उत्तमजी चौधरी साहेबांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. आज पहिल्या सामन्यामध्ये विधी ट्रिपल शेक 7 पिंपळा संघाने विजय संपादन केलेला आहे. आरके बिल्डर्स मानकुली संघाचं आव्हान या स्पर्धेमधून संपुष्टात आणलेलं आहे. आणि आता मात्र दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळालेला जरीमरी अलिमगड विपक्ष अर्धन इंटरप्राइजेस खारबाव या दोन संघामध्ये. खेळणाऱ्या सर्व संघांना एक सूचना दिली जाते कॉम्बॉक्स मधून, कुठल्या प्रकारचा रिव्ह्यू नसणार आहे. ऑनफिल्ड पंच मात्र नक्कीच तिसऱ्या पंचाची मदत घेऊ शकतात. मात्र सर्व संघांना विनंती असेल की कुठल्या प्रकारचा रिव्ह्यू नसणार आहे. कुठल्या प्रकारचा रिव्ह्यू नसणार आहे. सर्व संघांना एक सूचना दिली जाते या स्पर्धेमध्ये कुठल्या प्रकारचा रिव्ह्यू नसणार आहे. पंचाचा जोही निर्णय असेल तो अंतिम असणार आहे. पंचांशी कुठल्या प्रकारचा वादविवाद देखील करायचा नाही, कारण जिशे संघटनेशी संलग्न ऑफिशियल पंच आपण पाहतोय. पंच दिनेश भांबरे सर, पंच निखिलेश बाजागे सर, पंच अतिश पाटील सर या ऑफिशियल पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. आणि चॉईस चेंडू देखील नसणार आहे. चॉईस जो चेंडू दिला जाईल त्यानंतर सीमारेषा बाहेर चेंडू गेल्यानंतर पंच जो चेंडू आपल्याला सुपूर्द करतील तो वापरणं बंधनकारक असणार आहे. आजच्या पहिल्या दिवसामधील उद्घाटन सामन्यामध्ये या विधी ट्रिपल सिक्स 7 पिंपळा संघाने या विजय संपादन केलेला आहे. आणि आता मात्र दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल जरीमरी अलिमगड विपक्ष अर्ध इंटरप्राइजेस खारबाव या दोन संघामध्ये. सचिन म्हात्रे विथ भूषण कारभारी ही सलामी जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. तर बॉलिंग ट्रॅकवर फ्रंटलाईन गोलंदाज अलिमगड संघाकडून हर्ष सज्ज होतोय. अर्ध इंटरप्राइजेस संघाचा जो 12 मॅन आहे त्याच्या पायामध्ये सूज नाहीत आणि म्हणूनच 2 धावांची पॅनल्टी अर्ध इंटरप्राइजेस खारबाव संघाला दिली जात आहे. अलिमगड संघाचा धावफलक जेव्हा सुरू होईल सेकंड इनिंगमध्ये 2 धावा ह्या अलिमगड संघाच्या धावफलकामध्ये ऍड केल्या जातील. इथे मात्र स्क्वेअर ऑफ विकेट हा चेंडू खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये सज्ज आहे. एक सिंगल रन्स सचिन पूर्ण करतोय. दोन्ही फलंदाजांनी एका धावेने आपला अकाउंट ओपन केलेला आहे. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती बिनबाद 2. हर्ष देलवन जय पारदेव क्रिकेट संघ गोवे आयोजित जय पारदेव चषक 20-25 चं हे आयोजन आपण पाहतोय. पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय जरीमरी अलिमगड ए विपक्ष अर्ध इंटरप्राइजेस खारबाव या दोन संघामध्ये. पहिले षटक मार्गस्थ आहे. हर्ष पाटील पहिले षटक हाताळताना. सामनावीर फलंदाज भूषण कारभारी. इथे या स्क्वेअर ऑफ विकेट हा चेंडू देखील पाहायला मिळतोय स्क्वेअर लेग रिझन मध्ये. इथे देखील फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल. एका धावेने धावफलक घालता ठेवलेल्या आहे. षटकामध्ये आपण बघतोय खारबाव संघाचे दोन्ही सलामीच्या फलंदाजाने. एका बाजूला खारबाव भूषण कारभारी तर दुसऱ्या बाजूला रन मशीन ऑफ खारबाव सचिन म्हात्रे. सचिन म्हात्रे याच मैदानावर सरवली चषकामध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली होती.
हर्ष पाटील बॉलिंग ट्रॅकवर फ्रंटलाईन गोलंदाज पॉवर प्लेचं पहिले षटकात आलताना बॅकफुटला जाऊन हा फटका केलेला आहे. हा चेंडू देखील स्क्वेअर ऑफ विकेट स्क्वेअर लेग रिझनमध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण, दुसरी धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र आपण पाहतोय मिस फील्ड 1-2 का 4 चेंडू निघून जाते सीमा पार 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या सिंगलने पोहोचते ते 8 वर. जरीमरी अलिमगर हे विपक्ष अर्धविंडपाचे स्कार्बा या दोन संघामधील हा दुसरा सामना आपण पाहतोय. आज पहिल्या सामन्यामध्ये या पिंपळा संघाने विजयाची बोहणी केलेली आहे. आर के बिल्डर्स मानकुली संघाचं आव्हान त्यांनी या संपुष्टात आणलं होतं. लॉर्ड फटा चेंडू इनफिल्डच्या वरून शतरक्षक तिथे सज्ज आहे. चांगला झेल मिड ऑफ रिझन मध्ये आणि पहिला फलंदाज फेल, पहिला हादरा बसतोय या अर्धविंडपाचे स्कार्बा संघाला. समोर खेळला इथे आपण पाहतोय या मिड ऑफ रिझन मध्ये बेस फील्ड चेंडू डीप मध्ये जातोय. या मात्र फक्त एकच धावेवर समाधान मानावं लागेल फलंदाजांना, कारण डीप मध्ये चेंडू अडवला गेलेला आहे. या सिंगलने सर्वेश कारभारी आपलं अकाउंट ओपन करते. संघाची धावसंख्या पोहोचते ते 9 वर. पहिल्या षटकाची देखील समाप्ती झाली आहे. पहिल्या षटकात समाप्त अर्ध मिनिटामध्ये स्कार्बा संघाची धावसंख्या 1 बाद 9 धावा. आणि पहिले षटक हाताळण्यासाठी 5 मिनिटांचा वेळ खर्च केला गेला आहे. आपली जी 3 षटके आहेत ती 15 मिनिटांमध्ये पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळालेला या सामन्यातील विजय संघ विपक्ष विधी या 6667 पिंपलास, त्यानंतर जांतराचा खारबाव विपक्ष चाविंद्रा स्पोर्ट चाविंद्रा, त्यानंतर सामना जानक्याई पिंपलकर विपक्ष अंसिका पिंपलकर, आणि त्यानंतर पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळालेला जॉन मन सरवली विपक्ष अप्पा डबाचीस भरवणी हे आजचं शेड्यूल असणार आहे. आजच्या शेड्यूलमधील सध्या दुसरा सामना आपण बघतोय जरीमरी आलिमगर हे विपक्ष अर्ध डबाचीस खारबाव या दोन संघामध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9 आणि आता मात्र दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय मुकेश पाटील. मिस टाइम फटका चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडू खाली विकेटचं पतन, फलंदाज बाद कॉट अँड बॉलच्या रूपाने सर्वेश कारभार याची केली संपुष्टात.
ते आपण पाहतोय या डीप मिड ऑन मध्ये चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज सागर कारभारी पूर्ण करतोय. सागर कारभारी देखील सिंगलने आपलं खातं उघडतोय आणि अर्धा चेंडूमध्ये कारभार संघाची धावसंख्या पोहोचते ती दुहेरी रँगामध्ये 10 वर. स्विंग अँड मिस, चांगला चेंडू, वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. पूर्णपणे बीट चेकित केले आहे फलंदाज भूषण कारभारी याला. दुसरं षटक मार्गसाहेब. मुकेश पाटील यांनी आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळली आहे, कारण 3 चेंडू हाताळलेत, फक्त एकच धाव खर्च केलेली आहे, एक सफलता देखील अर्जित केलेली आहे. इथे मात्र पिकअप शॉट, सुपर शॉट, स्लिपिंग शॉट आणि चेंडू निघून जातोय लॉंग लेगच्या वरून, लॉंग वे षटकार. इथे देखील खेळताना पाहायला मिळतोय. इथे मात्र गुडघ्यावर बसून हा फटका केलेला आहे. घुटना टेक और सिक्सर देख, सलगचा दुसरा षटकार पाहायला मिळतोय. 2 में 2 ठोक डाले. सरवली उत्तम चौधरी साहेबांची खास उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे आपण करणार आहोत. उत्तम चौधरी साहेबांची उपस्थिती आपण या मान्यवर कक्षामध्ये पाहतोय आणि त्यांचा सन्मान इथून आपण करणार आहोत. माजी सरपंच सरवली उत्तम चौधरी साहेब. उत्तम चौधरी साहेबांची बहुमूल्य उपस्थिती जय पारदेव गोवी चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा हेतूची सन्मान आमच्या आयोजकांकडून केला जातोय. आपण पाहू शकता त्याने आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिले आणि त्यांचा हा सन्मान इथे केला जात आहे. माची उप देणारी उपदार शॉल, त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि आकर्षक सन्मान चिन्ह. हे सन्मान चिन्ह नेहमीच उत्तम चौधरी साहेबांना या स्पर्धेची आठवण देत राहील, या चषकाची आठवण देत राहील. त्यानंतर मित्रांनो आपल्यामध्ये समाजसेवक अंकुश सुखराव पाटील साहेब यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान आपण येथे करणार आहोत. त्याने देखील बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलेला आहे आणि त्यांचा सन्मान इथे केला जातोय. आपण पाहू शकता अंकुश सुखराव पाटील साहेब समाजसेवक, त्यांचा देखील सन्मान इथे केला जातोय. शॉल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जातोय, हे आपण पाहू शकता. त्यानंतर आपल्यामध्ये समाजसेवक संजय दशरथ पाटील साहेबांची देखील उपस्थिती आपण पाहतोय आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान केला जाईल, हे आपण पाहू शकता. त्यांनी देखील बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलेला आहे. समाजसेवक संजय दशरथ पाटील साहेब आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान आपण इथे करत आहोत. माची उप देणारे उपदार शॉल, त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक आकर्षक सन्मान चिन्ह, जे सन्मान चिन्ह साहेबांना या स्पर्धेची नेहमीच आठवण देत राहील. दरम्यान पेहलवान विजय चौधरी साहेब आणि नितीन पाटील साहेबांचं देखील आगमन झाले आहे, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. स्विंग अँड मिस, वेगवान चेंडू, भन्नाट वेगावर स्वार होताना गोलंदाज पाहायला मिळतोय.
प्रणव पाटील आपण बघतोय बॉलिंग ट्रॅकवर आतापर्यंत 3 चेंडू हातले आहेत, फक्त एकच धाव खर्च केले या षटकामध्ये पूर्णपणे या वापसी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. मागली षटक मुकेश पाटील याचं थोडंसं खर्चिक ठरलं होतं. उलटा चेंडू फायदा उचलताना हवा तसा आपण पाहतोय. 20 सेकंद चेंडू खेळलेला आहे या वाईड ऑफ लॉंग ऑन रिझन मध्ये. तोपर्यंत फक्त एकच धाव फलंदाज पूर्ण करतात, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 25-25 सिल्वर जुबली क्वार्टर सेंचुरी. अर्धघंटा स्कार्बा संघ नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. तिसऱ्या षटकातला गोलंदाज प्रणव पाटील. यावेळी मात्र सागर कारभारीच्या बॅट मधून हा ब्लास्ट. सागर कारभारी या फटका खेळलाय लय भारी. चेंडू निघून जाते. 39 धावा धावफलकावरती. शेवटचं अंतिम षटक गोलंदाज खारबाव संघाला. तर अशा प्रकारे या डावाची देखील समाप्ती पहिल्या इनिंग मध्ये अर्धघंटामध्ये खारबाव संघाने निर्धारित 4 षटकामध्ये आपल्या धावफलकावर धावा जोडलेल्या आहेत. त्या 46 आणि 47 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. ते जरीमरी अलिमगड या संघासमोर. आपल्याकडे वेळ आहे, जाऊया आपण डीजे कडे, ऐकूया एक मधुर संगीत. चार धावांसाठी चौकार. वन 47 धावांचा आहे. मात्र पहिल्या चेंडूवर आपण मध्ये या चौकार पाहायला मिळतोय या पहिल्याच चेंडूवर. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न हलकासा अपील, पंच सहमत नाहीत. एक सिंगल रनचा लेगबॅचच्या रूपाने फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या पोहोचते ती 5 वर. आपण सामनामध्ये अर्धघंटामध्ये खारवा विपक्ष जरीमरी अलिमगड ए या दोन संघामध्ये. पहिले षटक मार्गदर्शक सागर कारभारी ज्यांनी फलंदाजी करताना 3 षटकाच्या मदतीने 21 धावांचं योगदान दिलं होतं 8 चेंडूचा सामना करताना. खुला टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न मात्र मिड ऑफ रिझल्ट मध्ये चांगले शतक क्विक थ्रो देखील पाहायला मिळतोय. एक धाव मात्र रोखू शकले नाही. एक धाव फलंदाजाने पूर्ण केले. धावसंख्या 6. सागर कारभारी या फ्रंटल गोलंदाज आपण मध्ये बॉलिंग ट्रॅकवर पहिले षटकात आलताना रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे काय घडलंय पाहावं लागेल. हलकासा अपील तर केला जातोय मात्र पंच सहमत नाहीत. अंपायर रिव्ह्यू नक्कीच अंपायरने मात्र आता तिसऱ्या पंचाची मदत इथे घेतलेली आहे. फलंदाज बाद. आपण पाहतोय या पहिला हादरा बसतोय या जरीमरी अलिमगड या संघाला.
प्लेन मेस इथे मात्र दिशेमध्ये भरकटानं गोलंदाज 45 वाईट आव्हान वाट चिरपणे धावसंख्येमध्ये एकने भर पडते. या आव्हान संघाची धावसंख्या पोहोचते ती 14वर. 47 धावांचं टार्गेट आहे. आलिमगड ए संघ या आव्हानाचा पाठलाग करताना आपण पाहतोय. हर्षद एलेवन जय पारदेव क्रिकेट संघ गोवे अजित 2 दिवसीय स्पर्धा. आज स्पर्धेचा पहिला दिवस जय पारदेव गोवे चषक 20-25 आपण पाहत आहोत. पहिल्या दिवसामधला दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. प्लॅन मेस हा निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 14 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आतापर्यंत भूषण कारभारी यांनी चांगली गोलंदाजी हाताळलेली आहे. एक सफलता देखील अर्जित केलेली आहेत. फक्त 2च धावा आतापर्यंत खर्च केलेले आहेत. एजन गॉन विकेटचं बदन. आणखीन एक फलंदाज बाद होताना झरेमरी अलीमगड ए या संघाचा. अर्धघंट्यामध्ये स्कार्बो संघ इथे आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतोय. आज दुसऱ्या सामन्यामध्ये मात्र उद्या मित्रांनो दत्तुर्वा पिंपळास आयोजित दत्तुर्वा पिंपळास चषकाला सुरुवात होईल आणि त्या स्पर्धेमध्ये अर्धघंट्यामध्ये स्कार्बो संघाचा पहिला सामना पाहायला मिळेला हंसिका पिंपलकर या संघासमोर. आणि बरोबर 8:30 वाजता दोन्ही संघांनी रिपोर्टिंग करायची आहे. 8:45 वाजता टॉस केला जाईल आणि 9 वाजता सामन्याला सुरुवात होईल. उद्यापासून जिशे संघटनेची संलग्न आणखीन एक स्पर्धा आपल्याला पिंपळास इथे पाहायला मिळेल. दत्तुर्वा पिंपळास आयोजित दत्तुर्वा चषक पिंपळास 20-25 आयोजन. आणि त्या स्पर्धेमध्ये पहिला सामना अर्धघंट्यामध्ये स्कार्बो विपक्ष हंसिका पिंपलकर या दोन संघांमध्ये पाहायला मिळेल. 3 फलंदाज बाद झाल्यात. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते 14 धावा. नवीन फलंदाज मैदानामध्ये भावेश पाटील येतोय. इथे मात्र खडीकडे फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग मात्र क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही. सेफ लँडिंग होतोय. तोपर्यंत विल होती फलंदाजांना. इथे मात्र आपण पाहतोय 2 धाव पूर्ण करते. 2 धाव फलंदाज पूर्ण करत आहेत आणि 2 धावींनी अलीमगड ए संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल होतोय. धावसंख्या 16 धावा. हो वॉट अ कॅच. सुरेख झेल आणि इथे मात्र समाप्त होते फलंदाज. आपण पाहतोय भावेश पाटीलाचा खेळ. ज्या खेळाडूचा आपण उल्लेख केला होता आउट ऑफ बेवडे पनवेल येथे ज्या फलंदाजाने 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकले होते तो फलंदाज इथे बाद होताना. सोळा धावा. आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड सांगतात की इथून 12 चेंडूचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आपण पॅनल्टीच्या 2 धावा देखील ॲड करणार आहोत. जी कारभार संघाला पॅनल्टी दिली गेली होती त्या पॅनल्टीच्या 2 धावा ॲड केल्यानंतर सुधारित धावसंख्या पाहायला मिळते. धावफलक 18 आणि आता मात्र 12 चेंडूमध्ये 29 धावांची आवश्यकता आहे अलीमगड संघाला विजयासाठी. बारा चेंडूंनी 29 धावांची आवश्यकता आहे. तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज खारबा संघाकडून. बॉलिंग ट्रॅकवर सिद्धेश पाटील. स्विंग अँड मिस. कुठे चेंडूच्या लाईन मध्ये न येता आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता.
सिद्धेश पाटील आपण मध्ये बॉलिंग ट्रॅकवर ज्यांनी पहिला चेंडू निर्धावात आलेला आहे. इथे समोर खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू येतोय बिहाइंड द विकेट. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात सिंगलने. या आलिमगड ए संघाची धावसंख्या पोहोचते ते 19 वर. 47 लक्षाचा पाठलाग जरीमरी आलिमगड ए संघ करताना आपण पाहतोय. सिद्धेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द स्टंप. इथे हुक केलेल्या चेंडूला हुकचा फाटका फांडले रिझल्ट मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय हे आपण पाहू शकता. अडवला देखील गेला होता मात्र अखेर चेंडू निघून जातोय या डीप फाईन लेग रिझल्ट मधून सीमापार चौकार. आता मात्र शेवटचा एक चेंडू आणि एका चेंडूवर गोल्डन षटकाराची आवश्यकता आहे. यंदा जगामध्ये विचार केला तर यंदा जगामध्ये या पहिला गोल्डन षटकार नागेश गुलवी याने ठोकला होता. धामणे संघाचा गावदेव धामणे संघाचा ज्यावेळी गावदेव धामणे संघाला दत्तुराव पिंपळा संघाविरुद्ध एका चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता होती आणि नागेश गुलवी यांनी मानकुली मैदानावर हा कारनामा केला होता. दत्तुराव पिंपळा संघाविरुद्ध गोल्डन षटकाराने गावदेव धामणे संघाला तो सामना जिंकून दिला होता आणि इथे देखील एका चेंडूचा खेळ शेष आहे आणि गोल्डन षटकाची आवश्यकता आहे. अमित पाटील हा कारनामा करेल का? इसे लगा डाला तो मैच झिंगा डाला, इसे लगा डाला तो मैच को जिता डाला. गोल्डन डिलिव्हरी का मात्र गोल्डन षटकार या चेंडूमध्ये दडलंय काय? सागर कारभार याच्या नावे हा विक्रम आहे. 2 चेंडूमध्ये ज्यावेळी 11 धावांची आवश्यकता होती तेव्हा 2 चेंडूमध्ये 2 षटकार नक्षत्र इंटरमध्ये चौदरपाड्या संघाविरुद्ध सागर कारभार यांनी ठोकले होते, सामना जिंकून दिला होता. आणि इथे मात्र आपण पाहतोय विजय संपादन करताना अर्ध इंटरमध्ये खारबाव संघ अभिनंदन अर्ध इंटरमध्ये खारबाव आणि हडलग जरीमरी अलिमगड ए. तर ओली आपण मॅन ऑफ द मॅच कडे आणि त्यानंतर ओली आपण टॉस कडे देखील टॉस कडे पण बोलूया. मॅन ऑफ द मॅच कडे आपण नंतर बोलणार आहोत. टॉस केला जाईल विधी या 667 पिंपळा विपक्ष अर्ध इंटरमध्ये खारबाव या 2 संघामध्ये. सनीश पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहे. त्यांना विनंती असेल की आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. मुंबई किंग बाहुबली या टॉस बॉक्स आपण मध्ये सौजन्य बाहुबली ग्रुप गोवे यांच्या माध्यमातून हे आकर्षक टॉस बॉक्स आपल्याला पाहायला मिळते. आणि या टॉस बॉक्स मध्ये टॉस आपण करणार आहोत. दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकलेला आहे. पिंपळा परफॉर्मन्स या मैदानावर मागील चषकामध्ये चांगला राहिला होता आणि मध्ये पहिली बाईक जिंकण्याचा विक्रम माल याने केला होता. खासदार चषकामध्ये खास परफॉर्मन्स करताना खासदार चषकामधील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी तो ठरला होता. त्या खेळाडूला देखील पुढील सामन्यामध्ये आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. हेड आणि टेल ह्या नाण्याच्या बाजू आहेत. आपण आणि टेल कॉल करेल संघाने कॉल करेल कॉल आहे आणि टेलला चाललेलं आहे. तर टॉस पिंपळा संघाने जिंकले. आमच्या मान्यवरांना विनंती की आपण सोडवायचे आहे. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. पिंपळा संघाने एक टॉस आपण जिंकले. या सामना महत्वाचा आहे. टॉस महत्वाचा होता. हो 100% आणि महत्वाचा टॉस आपण जिंकलेला आहे. तर निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. प्रथम क्षेत्ररक्षण आपण स्वीकारता काय खास कारण? रना चेस करू आम्ही. पहिल्या सामन्यामध्ये चांगला परफॉर्मन्स आपण केलेला आहे. पहिला सामना आपण जिंकले आहे आणि आत्मविश्वास आता वाढलेला आहे. तर या सामन्यामध्ये तो संघ कायम असेल की या संघामध्ये काय फेरबदल करण्याचा निर्णय असेल? नाही तीच टीम राहील. तीच टीम राहील. आणि प्रथम क्षेत्ररक्षण करताना समोरले खारबाव संघाला किती धावपत्र रोखण्याचा प्रयत्न कराल? 40 पर्यंत थांबणार प्रयत्न. कोणते गोलंदाज असेल ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? साजन आहे, अजित आहे, महेश आहे. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. खारबाव संघाने एक टॉस आपण घेऊन सोडत मग आपल्याला फलंदाजी करायची आहे. टॉस जर आपण जिंकला असता तर आपला निर्णय कसा? फिलिंग केली. मात्र प्लॅन बीचा आपल्याला वापर करावा लागेल. प्रथम आपल्याला फलंदाजी करायची. प्रथम फलंदाजी करताना माइंडमध्ये काही टार्गेट असेल ज्या टार्गेटपर्यंत नेता
मध्ये पोहोचण्याचा प्रयत्न असेल 55 प्लस जाण्याचा मानस असेल. आणि कोण असेल ज्याच्याकडून अपेक्षा असेल? सागरकडून जास्त अपेक्षा असेल. भूषण आहे, सचिन. आपल्या संघाला शुभेच्छा. आपण टॉस केला गेले पिंपळा संघाने टॉस जिंकलेला प्रथम गोलंदाज स्वीकारले. तर मी कॉम बॉक्समध्ये घेऊन जाईल तत्पूर्वी आपण मॅन ऑफ द मॅचचे पारितोषिक जाणार आहोत. अल्पेश गायकवाड आमचे एक्सपर्ट स्कोरर आपल्यापर्यंत पोहोचवतील की या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच कोण असेल. खारबा भूषण कारभारी इज द मॅन ऑफ द मॅच. भूषण कारभारी आपण या आपल्यास मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल. आणि 4 धावा देऊन 3 विकेट आणि फलंदाजी करताना 14 धावांचं योगदान असे अष्टपैलू कामगिरी खारबा भूषण कारभारी याने केली होती आणि म्हणूनच तो ठरलाय या सामन्याचा सामनावीर. तर बोलू आपण पुढील सामना सुरू होईल आणि सामन्याच्या कक्षामधून सज्ज होतील म्हणजे सकाळी समालोचक साहिल शेलके. या भूषण कारभारी आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे. भूषण, मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे.